आजूबाजूला सगळं बघू शकता. इथे पूर्ण चायपत्ती सगळं ऑफ रोड कर द्यायला लागतं. त्यांची अशी जीप असती. आज कॉस्मेटिक मध्ये यूज होतं. इलायची किधर आहे. हा आमचा इकडे असा रूम आहे. हा रूम मधनं मस्त असा जंगल आणि जंगलाच्या मधोमध आम्ही. राहू दे थोडीशी. कसं पण करता. केला बाबा केला बंद केला. येतं मला. काय तर मित्रांनो इकडे तुम्हाला सगळीकडे दिसत असेल ना, पूर्ण डोंगरावरती चायपत्ती आहे सगळीकडे इकडे. तर आता आमची गाडी झाली चेंज आणि आम्ही चाललेलो जीपनी, कारण की आम्हाला जायचं होतं रिसॉर्टला, ब्लू बेल्स रिसॉर्ट. आणि रिसॉर्टला जायचा जो रोड आहे तो पूर्ण ऑफ रोड आहे, त्यामुळे ती गाडी येऊ शकत नाही. सो रिसॉर्टचीच गाडी असते जीप, ती आलेली आहे घ्यायला. तर रिसॉर्ट तुम्हाला दाखवेन, पण नंतर दाखवेन. आता ऊन झालेलं आहे खूप, सो संध्याकाळी दाखवेन. आणि आता तुम्ही इथे बघू शकता, इथे असे सगळे रिसॉर्ट आहेत. आपल्या रिसॉर्ट मध्ये आहे. आता गुगलवर बघितला, खूप छान होता, तर तुमच्यासोबत ती पूर्ण व्हिडिओ शेअर करेल. ही बघा. आणि हा आमचा सगळा सामान इथं आहे. आणि इकडे तुम्ही आजूबाजूला सगळं बघू शकता. इथे पूर्ण चायपत्ती आहे सगळीकडे. पूर्ण असा डोंगर जो पूर्ण आहे भरलेला चायपत्तीने. मुंबई चेक इनची प्रोसेस आहे, ते करून घेतो. सो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कारण की काय भयानक झोपलो आहे ना, आलो आणि जो झोपलो ना 2 वाजता, जो सरळ आता 5:30 वाजलेले आहेत, 5:30 पावणे 6 बाहेर निघत आहोत. आता थोडा फ्रेश वाटतो आणि आता तुम्हाला मी पूर्ण रिसॉर्ट दाखवतो. ॲक्च्युली मी इथे स्टे करत होतो आणि समोर तुम्ही आता व्ह्यू बघू शकता, तो तुम्हाला नंतर दाखवीन. आता स्टार्टपासून पूर्ण रिसॉर्ट दाखवीन. खूप सुंदर असा रिसॉर्ट आहे आणि सगळीकडे असं हिरवळ जंगल, म्हणजे सगळे रिसॉर्ट इथं असेच आहेत, पूर्ण जंगलामध्ये. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, इकडून अशी एंट्री आहे तिकडून, आणि हा सगळा ऑफ रोड कर द्यायला लागतं. त्यांची अशी जीप असती. आणि इकडे रिसेप्शन आहे, इथे आपण चेक इनची प्रोसेस केली. आणि स्वप्नाली बघा कशी हातामध्ये स्टिक घेऊन उभी आहे, फोटोज काढायचे आहेत आम्हाला. आता इकडे पहिले आल्या इथेच तुम्ही बघू शकता, हा पूर्ण फोटोलिक इथे प्लेस आहे. ह्या साईडला फोटोज शूट्स करू शकतात. तर मित्रांनो इकडे सगळीकडे अशी झाडी आहेत ना, हे सगळे स्पायसेसचे आणि चंदनची झाडी आहे. इथं हे चंदनचा पण झाड आहे, त्यांनी मागाशी मला दाखवलं. आय थिंक तो तिकडे जो आहे तो. आणि इकडे एक नॅशनल पार्क आहे ना स्वप्नाली मागाशी. हां, मला मगाशी ते गाईड बोलले की इथे नॅशनल पार्क आहे, पण ते बंद असतं मार्चपर्यंत ब्रीडिंगसाठी. सो तिथे मोठमोठे चंदनचे झाड आहेत. मी त्याला बोलले पुष्प हे नकली केसर आहे. नकली केसर हा कॉस्मेटिक मध्ये यूज होतं. असली केसर तर काश्मीरला असतं, बट दिस इज डुप्लिकेट, बट कॉस्मेटिक मध्ये हे यूज करतात. सेम तसाच आहे, कलर पण तसाच येतो. तर हे बघा, इथं तुम्हाला दाखवतो व्ह्यू. वॉटरफॉल दिसतोय कुठे? तो बघ तू. वॉटरफॉल नाही. ही सगळे रिसॉर्ट्स आहेत, म्हणजे जंगलामध्ये सगळीकडे रिसॉर्ट्स बांधलेले आहेत. अच्छा, तो व्हाईट वाला रिसॉर्ट जो खूप हे आहे. हां, तो खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तो तिथे बोलला 1 डे साठी 20,000 रुपये, 1 नाईट साठी 20K. तो फुल त्यात व्ह्यू एकदम छान असा येतो. कधी जमला. क्या यहाँ से इलायची किधर है? कौन सा ये वाला? अच्छा, हे बघा तुमच्या पण समोर आहेत, आम्हाला माहितीच नाही वेलचीची झाड आहेत. ही बघा मित्रांनो, ते वेलची आहे. मगाशी आपण तिकडे गेलो होतो ना, तिथं सगळे स्पायसेस आणि आयुर्वेदिक झाडं होती. त्यांनी सांगितलं की 10 किलो वेलची निघते ना, तिला जेव्हा आपण प्रोसेसमध्ये टाकतो त्यातनं फक्त 2 किलो बाहेर येते, त्यामुळे ती कॉस्टली असते. 10 किलोमधनं फक्त 2 किलो नीट निघते ना, कारण की बाकी पाणी असतं.
व्हिडिओग्राफर आहे ना. फ्री आणि लाईफ टाईमसाठी पर्सनल व्हिडिओग्राफर. इकडनं रील काढू शकतोय आपण. खाली इथून चहापत्तीची झाडं वगैरे आहेत तिकडे जायला भेटतो. तर ते आत्ता काही जाऊन उपयोग नाही, नंतर जायला लागेल. तर हा अशा प्रकारे रिसॉर्ट आहे. इथे आम्ही स्टे करतोय आज आणि उद्याच्या दिवस. तर उद्या दाखवायला जमणार नाही म्हणून तुम्हाला मी आज दाखवला. हा आमचा इकडे असा रूम आहे आणि इथून हा रूममधनं हा सगळा असा व्ह्यू. सगळीकडे दाट जंगल आहे, तुम्ही बघू शकता इकडनं. आणि शेती आहे सगळीकडे अशी. आणि ही वेलची बघा किती आहे, बघा तिथं सगळीकडे वेलचीच झाड आहे. वेलची खूप महाग भेटतं, घेऊन जाऊ. वेलची खूप महाग भेटते आणि इथं अशीच चाललेली आहे बघा इकडे. हां आता फोटोज काढायचे आहेत आम्हाला म्हणून मी असं हे गळ्यात, तुम्ही विचार करत मगापासून काय घेऊन फिरतोय, तर कॅमेराची बॅग घेऊन फिरतोय मगापासून. हातात ट्रायपॉड सगळ्या गोष्टी घेऊन फिरतोय. तर आम्हाला फोटोज काढायचे आहेत. ॲक्च्युअलमध्ये इथे केरलाला आहे ना, आपल्याला सगळे झाडं आपण जे स्पायसेस यूज करतो त्याची झाडं सगळी बघायला भेटलेली आहेत आम्हाला इथे. काय काय घरात यूज करतो आणि सगळा. तो बघ तो रिसॉर्ट जे दिसते त्याला स्वप्नाली बोलली काय वॉटरफॉल आहे लांबून. ते नाही, ते वॉटरफॉल आता चुकले. मस्त असं जंगल आणि जंगलाच्या मधोमध आम्ही. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आमचा रिसॉर्ट जिथं स्टे करतोय तो आवडला असेल. आणि रात्री इथेच जेवणार आहोत. उद्या सकाळचा ब्रेकफास्ट पण इथेच असेल. आज आणि उद्याचा दिवस आम्ही इथेच स्टे करणार आहोत. ह्या इकडे मस्त इथे आहे ना, मस्त असा हिल स्टेशन असल्यामुळे मस्त असा क्लायमेट कूल आहे. वातावरण खूप शांत आहे, कसली दगदग नाही, काय नाही, आवाज नाही, गाड्यांचे आवाज नाहीत. आणि इथं मस्त असं तुम्ही शांत बसलेत ना, थोडा वेळ उभे राहिलेत तर मस्त पक्ष्यांचे आवाज असे सगळ्या मस्त असे हवा चालते, अशा आवाज येतात, खूप छान वाटतो. सो अशा प्रकारे आम्ही इथे फोटोशूट करत होतो. म्हणजे 15 मिनटामध्ये लगेच बघू शकता अंधार झाला. तर 15 मिनटामध्ये छोटेसे काय मेमरीज क्लिक केलेले आहेत. तर राहू दे तोडशील. कसं पण करतात. सो 15 मिनटामध्ये काय बस 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 पहिला सांग. त्याला असं बघ, हे कर, असं खेच बाहेर. हाताला लागेल, हाताला मी करून देतो. ते पकड, आपण पकड, आपण पकड. इझी आहे. मला थोडी माहिती. 2 सेकंडचा एवढे स्ट्रगल करतात ते. मग तेच असली करतात. माझे फोटोज चांगले येतात, माझे फोटोज चांगले येतात, आहे का नाही? रोज झोपला असेल तर ते फोटो चांगले. हां माझे फोटोज चांगले. आणि मी किती पण तयारी करू दे, माझे फोटोज नाही चांगले. मी काहीच तयारी केलेली नाही आहे. तुम्ही पावडर लावलेली आहे आणि आलेलो आहे. इतकी तयारी नाही केली आहे. समजते. 5 मिनिट किती मिनिटात तयारी झाली? 10-15 मिनिटात झाली पण केलेली आहे. सो चला आता रात्र झालेली आहे. रात्र नाही, संध्याकाळ झालेली आहे. काय नाश्त्याचा इथं आहे का बघतो. केला बाबा, केला, बंद केला. येतं मला. करणार मी पण शिकेन हलवून. वर्ष व्हायला, वर्ष उद्या वर्ष होईल. वर्षाच्या आधी कॅमेरा होता आणि मी पण शिकणार हळूहळू अजून. ओ काय मुवमेंट आहे बघितला. ते रिसेप्शन आहे. बाकी हे सगळ्या रूम्स आहेत आणि ते रिसेप्शन आहे. आणि रात्री लाईट लागल्यानंतर खूप छान वाटतोय. प्रॉपर्टी छोटी आहे पण अट्रॅक्टिव्ह आहे. आलेलो ना मी जेवायला आणि ऑर्डर दिलेली आहे चिकन पेपर फ्राय आणि चिकन फ्राईड राईस. बघूया ह्याचे नाही. फ्राईड राईस सोबत टॅमॅटो केचप दिलंय. जाऊ दे असंच खाऊ.
क्रंची आहे हा बघ. कसा आहे इथला फ्राईड राईस? हे ऑर्डर केलेलं आहे आम्ही पेरी पेरी चिकन. त्यांनी रेकमेंड केलं. हां त्यांनी रिकमेंड केलं पेरी पेरी चिकन फ्राय, त्यामुळे केला. चल बघूया आता. आज स्वप्नाली रिव्ह्यू देणार आहे, फूड रिव्ह्यू विथ स्वप्नाली. कसं आहे? समथिंग डिफरंट स्पायसी. चलो आम्ही खातो नंतर भेटू. आता स्वप्नालीला चिकन जो आहे तो आवडला आहे आणि रेसिपीचा विचार करत आहे काय काय आहे त्याच्यामध्ये ती चेक करते. ॲक्च्युली इथला सकाळी आम्ही तो चिकन खाल्ला, तो पण छान होता फ्रायवाला. आणि हा पण ह्याच्यामध्ये करी लिव्हचं मिक्सर त्यामुळं वेगळीच थोडी टेस्ट लागते आणि क्रंची आहे मस्त. रेसिपी भेटेल लवकरच. तर उद्या आपल्याला फिरायचं आहे मुन्नार, आणि मुन्नारमध्ये भरपूर काय बघण्यासारखं आहे. म्हणजे चहाची शेतीपासून ते पूर्ण हिल स्टेशन फिरायचं आहे. सो आता इथे थोडा वॉक करतो आहे, पण थंडी खूप लागते हा. तर आय होप तुम्हाला आपल्या आजचा पूर्ण ब्लॉगची सिरीज आवडली असेल. तर हां खूप हेल्दी राहतात हे लोक. म्हणजे तुम्हाला इकडे आता मी आहे तर कोल्ड्रिंक्स पण लस्सी आणि छास भेटेल. लस्सी आणि छास एकच ना. बटर मिल्क काय लस्सी आणि छास एकच. परत असं टाकू नका.